आणि खामगाव बस स्थानकाची दुरवस्था, महिला शौचालयामध्ये अस्वच्छता, महिला प्रवासी पूनम पाटील यांनी उठवला आवाज, परिवहन मंत्र्यांकडे तक्रार। मला अक्षरशः इतकी धूळ बघून स्वतः बसायला जागा करताना टिश्यू पेपर काढावे लागले आणि स्वच्छ करावं लागलं। बरं, हे मीच नाही, इथे मी आता तुम्हाला काही व्हिज्युअल्स मध्ये दाखवलं की इथे स्वतः नागरिक बसलेले आहे, इथे असलेली अस्वच्छता, इथे असलेले हे सगळं घाणीचं साम्राज्य आणि याच्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे। आणि मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल, परिवहन मंत्र्यांना विनंती करेल की साहेब, आपण याच्यामध्ये एकदा लक्ष घालावं। मी नेहमी बस स्टॉप वरती येतो, पण हे घाणीचं साम्राज्य असंच माजलेलं आहे इथं। आणि बघा ना, हे तुम्ही मागे कुत्रे वगैरे बघा बसलेले आहेत, हे धूळ बघा, कधीच साफसफाई होत नाहीये। नेहमी वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा हे जसंच्या तसंच आहे, कोणी याच्यात लक्ष घालत नाहीये। नेमकं याचं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। मी परिवहन मंत्र्याला अशी एक विनंती करतो की त्यांनी याच्यात विशेष लक्ष घालावं।